रक्षाबंधनमुळे माहेरी येणाऱ्या बहिणी किंवा त्यांच्या घरी राहिलेले उपाशी नवरे हे सगळे हॉटेललाच येते, त्यामुळे गर्दी तर नक्की होणार होती. मग त्याचीच तयारी चालू होती सकाळपासून. इमर्जन्सीला तात्पुरती ग्रेव्ही बनवून घेतली आणि पुढच्या ग्रेव्हीची तयारी चालू केली होती. मयूर आला होता, मग प्रशांतचं त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता व्हेज मराठाचा पीस बनवायचं काम चालू होतं. दीदीला साडी घ्यायला गेलो, पण फोनवरूनच तिने नकार कळवला. मग प्लॅन कॅन्सल केला आणि संगमनेरच्या गर्दीतून वाट काढीत हॉटेलवर आलो. तुम्हाला बेसिक ग्रेव्ही विषयी काही माहिती आहे का त्याविषयी एखादा व्हिडिओ बनवू? कमेंट करून नक्की सांगा. दिवसभर कस्टमर करून आणि ग्रेव्हीची तयारी करून पोरं दमले होते. मग दीपक शेटने त्यांच्यासाठी कडक चहा बनवला, तो घेतला आणि संध्याकाळचे पुढचे कामं चालू झाले. पंचक्रोशीतले प्रचलित डिझायनर ओंकार शेट कानवडे यांनी आपल्यासाठी गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट आणण्यामागचं कारण तर नाही सांगितलं, पण गिफ्ट पाहिल्या मन अगदी भरून आलं. ज्या नावासाठी मी मागचे 5 वर्ष काबाड कष्ट करतोय त्या नावाची एवढी सुंदर प्रतिकृती पाहून एकदम भारी वाटलं. ओंकार शेट कानवडे सर्व प्रकारच्या इन्व्हिटेशन कार्डचे डिजिटल आणि प्रिंटिंग दोन्ही कामं चांगल्या दरात करून देतात. तसेच डिजिटल डिझाईनचे इयरली व मंथली पॅकेजही घेतात. तुमचे कोणतेही डिझाईन्स रिलेटेड काम असतील तर एकदा नक्की संपर्क करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.